पाहूया महत्वाची बातमी। रस्त्याने जाणाऱ्या महिलांवर फेविक्विक टाकणारा आरोपी आता अटकेत आहे। नवघर पोलिसांची ही मोठी कारवाई आहे। पोलिसांकडून आरोपीची चौकशी सध्या सुरू आहे। मीरा भाईंदरमधील भाईंदर पूर्व परिसरात रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या अंगावर कथितरित्या फेविक्विक टाकून पळून जाणाऱ्या आरोपीला नवघर पोलिसांनी अटक केली आहे। सध्या नवघर पोलीस आरोपीची सखोल चौकशी करत असून त्याने अशा प्रकारच्या आणखी किती घटना घडवल्या आहेत याचा तपास सध्या सुरू आहे। वस्तुस्थिती अशी आहे की तो 39 वर्षाचा रामनिवास मोहनलाल कुमावत याला पोलिसांनी काल ट्रॅप लावून पकडलेला आहे। काय टाकतं हे माहित नव्हतं। त्याला काल आम्हाला ताब्यात घेतल्यानंतर त्याची पिशवी वगैरे झडती घेतल्यानंतर फेविक्विक टाकत होता हे आम्हाला निदर्शनास आलेलं आहे। आम्ही त्याला अरेस्ट केलेलं आहे। 118(1) जो जुना 324 आहे। जखम झाली त्या महिलेची साधी असली जरी पण ह्या अगोदरच्या 2 महिलांची एनसी आणि हा तिसरा प्रकार त्याच्याकडनं घडलेला असल्यामुळे त्याला अरेस्ट केलेला आहे। त्याच्याकडे कोर्टात उभा करून तो त्याचं नेमकं कारण काय शोध घेत आहोत त्याचं। बातमी आहे नाशिकमधून। नाशिक रोड परिसरात गोळीबार करण्यात आलाय। दहशत माजवणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना आता अटक करण्यात आली आहे। सिनेस्टाईल पाठलाग करत गुन्हे शाखेच्या पथकाची ही धडक कारवाई आहे। नाशिक रोड परिसरात गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना आता अटक करण्यात आलेली आहे। सिनेस्टाईल पाठलाग करत गुन्हे शाखेच्या पथकाची ही धडक कारवाई आहे। शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण। सोलापूरमधील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याला आता अटक करण्यात आलेली आहे। बनावट प्रमाणपत्राचे सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक कनेक्शन असल्याचं समोर येतंय। तर या प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपी ताब्यात आहेत। सेल्समॅन एजंट मास्टर माइंड निघाला असल्याची माहिती समोर येते। 1.5 वर्षाच्या कालावधीत वितरित झालेल्या 8 प्रमाणपत्र पोलिसांच्या रडारवर आहेत। तर तज्ज्ञांची तपासणी न करता प्रमाणपत्र वितरित केल्याचं पोलीस तपासात आता निष्पन्न झालंय। दिव्यांग प्रमाणपत्रासाठी शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठानचा त्यांचा ओटीपी लागतो। तो ओटीपीसाठी डॉक्टर कणके यांनी फोन करून तो ओटीपी प्राप्त केला। त्यानंतर ते प्रमाणपत्र काढण्यात आलं। सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। अक्यूस्ट राजेश भाऊसाहेब जाधव राहणार अहिल्यानगर यांनी कनिष्ठ लिपिक पाटबंधारे विभाग अहिल्यानगर ही शासकीय नोकरी नियमित करण्याकरिता सोलापूर येथील रहिवासी नसतानाही बनावट आधार कार्ड बनवून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे दिनांक 11/5/2026 रोजी UDID ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज सादर करून दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून केले म्हणून यात तपासादरम्यान आम्हाला हे बनावट आधार कार्ड बनवून त्याद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र करून घेण्याच्या क्राईमला 8 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।